नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 2109 जागांसाठी भरती निघालेली आहे। यामध्ये कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, लघुलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, उद्यान पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक, वाहन चालक, शिपाई व इतर जागांचा समावेश आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऑनलाईन फॉर्म हा नक्की कसा भरायचा आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर पाहूयात हा फॉर्म कसा भरायचा। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून आपण या वेबसाईटवरती येऊ शकता। ॲडव्हर्टाइजमेंट पाहण्यासाठी आपल्याला क्लिक हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली जर आपल्याला GR वाचायचं असेल तर GRची लिंक आपल्याला इथे दिलेली आहे। आपल्याला पहिल्यांदा इथे रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल। त्यासाठी आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनच्या समोर दिलेल्या क्लिक हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक हिअर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन वेब पेज ओपन होणार आहे। इन्स्ट्रक्शन एकदा वाचून घ्यायचे आहेत आणि क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रायव्हसी नोटीस दिसणार आहे। येथे आय ॲग्री या बटनावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। आय ॲग्री या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे वेब पेज ओपन होणार आहे। यामध्ये आपल्याला उमेदवाराचे पहिले नाव टाकायचे आहे। त्यानंतर उमेदवाराचे मधले नाव म्हणजेच मिडल नेम इथे टाकून घ्यायचे आहे व उमेदवाराचे आडनाव जे आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे। ही माहिती टाकल्यानंतर आपल्याला खाली जर उमेदवाराने कधी नाव बदलले असेल तर इथे यस सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे सध्याचे जे बदललेले नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे। जर उमेदवाराने नाव बदललेले नसेल तर इथे नो करायचं आहे। त्यानंतर उमेदवाराची डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। डेट, मंथ, इयर आपल्याला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला उमेदवाराचे इथे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल आपल्याला इथून हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर उमेदवाराचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये तोच मोबाईल नंबर परत एकदा टाकून घ्यायचा आहे। उमेदवाराजवळ अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। जर नसेल तर सोडून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला उमेदवाराचा ईमेल ID इथे टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म ईमेल IDमध्ये तोच ईमेल ID परत एकदा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला खाली येथे टेस्ट सेंटर म्हणजे परीक्षा केंद्र निवडायचं आहे। यामध्ये आपल्याला 3 परीक्षा केंद्र हे निवडून घ्यायचे आहेत। उमेदवाराला जे सेंटर जवळ असेल ते आपल्याला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मी इथे औरंगाबाद सिलेक्ट करून घेतो। पहिला सेंटर निवडल्यानंतर आपल्याला सेकंड ऑप्शनसाठी दुसरा सेंटर निवडायचा आहे। मी इथे पुणे सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर आपल्याला इथे तिसरं सेंटर निवडून घ्यायचं आहे। सेंटर निवडल्यानंतर आपल्याला जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। जनरेट OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा कॅप्चा ओपन होणार आहे। दिलेला कॅप्चा आपल्याला जशास तसा इथे फिल करून घ्यायचा आहे आणि कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। जसे आपण सबमिट या बटनावरती क्लिक करू तर आपल्या मोबाईलवर एक OTP सेंड होणार आहे। इथे ओके करून घ्यायचा आहे। तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येईल। इथे ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या आय ॲग्री या चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली दिलेला हा कॅप्चा आपल्याला जसाच तसा लिहून घ्यायचा आहे आणि रिव्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। रिव्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर उमेदवाराची पूर्ण माहिती दिसणार आहे। यामध्ये उमेदवाराचे पहिले नाव, उमेदवाराचे मधले नाव, आडनाव, तसेच जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल ID ही सर्व माहिती जी आपण भरलेली आहे ती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे। जर भरलेली माहिती बरोबर असेल तर समोर दिलेल्या चेकबॉक्सवरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे। सर्व चेकबॉक्स टिक झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पॉपअप मेसेज येणार आहे। येथे ओके करून घ्यायचं आहे। ओके केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज आपल्याला येणार आहे। इथून क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लोज या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर उमेदवाराची पूर्ण माहिती दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन टॅब या बटनावरती क्लिक करायचं आहे। ॲप्लिकेशन टॅब या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होणार आहे। येथे आल्यानंतर आपल्याला प्लस या बटनावरती क्लिक करायचं आहे। प्लस या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे वेब पेज ओपन होणार आहे। या वेब पेजवर आल्यानंतर आपण येथे पाहू शकतो पर्सनल डिटेल्स, ॲडिशनल डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट आणि पेमेंट या स्टेप्स आपल्याला पूर्ण करायच्या आहेत।
पहिल्यांदा आपण पर्सनल डिटेल्स भरून घेऊयात. त्यासाठी आपल्याला अप्लाय पोस्टवरती आपण कोणत्या पोस्टसाठी अर्ज करणार आहोत ती पोस्ट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. अप्लाय पोस्टमध्ये आपण पाहू शकतो ज्युनियर इंजिनियर, तसेच ज्युनियर आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअरिंग, सॅनिटरी इन्स्पेक्टर, क्लीनर अशा भरपूर अशा जागा आहेत. त्यापैकी ज्या पदासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे ते आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे. पोस्ट निवडल्यानंतर प्राधिकरणाचे नाव आणि स्तर हे ऑटोमॅटिकली येणार आहे. खाली आपल्याला उमेदवाराची पूर्ण माहिती ही दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराची जी वैवाहिक स्थिती आहे म्हणजे मॅरिटल स्टेटस आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड, तसेच विडो, डायवॉर्स, ज्युडिशियली सेपरेटेड यापैकी जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराच्या वडिलांचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उमेदवाराच्या आईचे नाव आपल्याला या टेक्स्ट बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे. ही माहिती टाकल्यानंतर आपल्याला खाली विचारलेलं आहे 28 मार्च 2005च्या सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंब मुलांसाठी पात्र आहात का? जर 2 पेक्षा जास्त मुले असतील तर उमेदवार हा या अर्जासाठी पात्र असणार नाही. जर 2 किंवा त्यापेक्षा कमी मुले असतील तर आपल्याला इथे यस सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराची नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. इथे आपण इंडियन सिलेक्ट करून घेऊयात. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? येथे आपल्याला यस सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नसतील तर नो सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला रिझर्वेशन कॅटेगरी येथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यामध्ये SC, ST, VGA, NTB, NTC, NTD, EWS, ओपन जी कॅटेगरी असेल ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर उमेदवाराने कॅटेगरी निवडली असेल तर त्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत. फॉर्म हा तो ओपनमधून पण भरू शकतो तसेच कॅटेगरीमध्ये पण भरू शकतो. तर त्यापैकी आपल्याला फॉर्म कोणत्या कॅटेगरीमध्ये भरायचा आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली कास्ट सर्टिफिकेटची माहिती विचारली गेली आहे. जर उमेदवार हा कॅटेगरीमध्ये येत असेल तर आपल्याला ही माहिती विचारली जाणार आहे. ओपन कॅटेगरी असलेल्या विद्यार्थ्यांना ही माहिती विचारली जाणार नाही. इथे आपल्याला कॅटेगरी सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी जी आहे त्याचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कास्ट प्रमाणपत्रावरती जी तारीख आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर कास्ट प्रमाणपत्र जे आहे त्यावरती जो असणारा सिरियल नंबर आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. उमेदवाराचे जे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे त्याबद्दल माहिती विचारली गेली आहे. या टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे त्या ऑथॉरिटीचे नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याला कोणत्या तारखेला मिळालेले आहे ती तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेटवरती जो सिरियल नंबर आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. ही माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराच्या शरीरावर काही जन्मखून असेल तर त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर आपण हे ब्लँक सोडून देऊ शकतो. खाली आल्यानंतर आपल्याला विचारलं गेलं आहे डू यू हॅव पॅन कार्ड? जर उमेदवाराजवळ पॅन कार्ड असेल तर येस सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि पॅन कार्डचा जो नंबर आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पॅन कार्डवर असलेले जे नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. जर पॅन कार्ड नसेल तर नो सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर उमेदवाराजवळ ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स नंबर तसेच ड्रायव्हिंग लायसन्सवरती असणारे जे नाव आहे, ड्रायव्हिंग लायसन्स कोणी जारी केले गेले आहे त्या इश्युइंग ऑथॉरिटीचे नाव, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला कधी मिळालेले आहे, ड्रायव्हिंग लायसन्सची जी व्हॅलिडिटी आहे, तसेच ड्रायव्हिंग लायसन्स आपला त्या प्रकारचा आहे म्हणजे LMV, HMV, HGMV जो लायसन्स असेल तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर उमेदवाराजवळ लायसन्स नसेल तर नो करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले आहे डू यू हॅव वोटर ID? जर वोटर ID कार्ड असेल तर येस करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वोटर ID नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. तसेच वोटर IDवर जे नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. जर वोटर ID कार्ड नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारलं गेलं आहे डू यू हॅव पासपोर्ट? जर उमेदवाराजवळ पासपोर्ट असेल तर येस करून घ्यायचं आहे, जर नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे डू यू हॅव पासबुक? जर उमेदवाराजवळ पासबुक असेल तर येस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला या चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली माहिती सेव्ह होणार आहे. येथे ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्यासमोर ॲडिशनल डिटेल्स हे वेब पेज ओपन होणार आहे. जर उमेदवार हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा असेल तर आपल्याला यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे.
जर उमेदवार हा केंद्र किंवा राज्याचा सरकारी कर्मचारी असेल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. उमेदवार हा प्रकल्पग्रस्त असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल आपल्याला इथे माहिती टाकून घ्यायची आहे. जर उमेदवार हा प्रकल्पग्रस्त नसेल तर नो करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारलं गेलं आहे, जर उमेदवार हा भूकंपग्रस्त असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवार हा स्वातंत्र्य सैनिक असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल आपल्याला इथे माहिती टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवार हा अंशकालीन कर्मचारी असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल येथे माहिती टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. खाली आपल्याला विचारलेलं आहे, जर उमेदवार हा माजी सैनिक असेल तर यस करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जॉईनिंग डेट तसेच निवृत्ती डेट सिलेक्ट करायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले आहे, जर उमेदवार हा खेळाडू असेल तर यस करायचं आहे. त्यामध्ये सर्व क्रीडा प्रमाणपत्र संबंधित संचालक, उपसंचालक, क्रीडा यांच्याकडे प्रमाणित करण्यासाठी पाठवले आहेत का? जर उमेदवाराने हे प्रमाणपत्र संचालक किंवा उपसंचालक क्रीडा यांच्याकडे प्रमाणित करण्यासाठी पाठवलेले असेल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली विचारले गेले आहे, उमेदवाराने नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल, स्टेट लेवल कोणत्या खेळामध्ये भाग घेतलेले आहे ते आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नॅशनल गेम्स, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी ज्युनियर चॅम्पियनशिप किंवा अदर्स यापैकी ज्या प्रकारामध्ये उमेदवाराने भाग घेतलेला असेल तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. स्पर्धेचे पूर्ण नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर स्पर्धेमध्ये मिळालेले जे मेडल आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. प्रमाणपत्र जारी करणारे जे प्राधिकरण आहे त्याचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तसेच प्रमाणपत्रावर असणारी जी तारीख आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. प्रमाणपत्रावरती असणारा क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. ही माहिती भरल्यानंतर जर उमेदवार हा खेळाडू नसेल तर नो करायचा आहे. जर उमेदवार हा 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असेल तर यस करायचा आहे आणि त्याबद्दल आपल्याला माहिती इथे टाकून घ्यायची आहे. जर उमेदवार हा अपंग नसेल तर नो करायचा आहे. त्यानंतर आपल्याला खाली नॉन क्रिमिलेअरबद्दल माहिती विचारली गेली आहे. यामध्ये आपल्याला नॉन क्रिमिलेअर जारी करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलेअर आपल्याला कोणत्या तारखेला मिळालेले आहे ती तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. नॉन क्रिमिलेअरवरती असणारे जे सिरियल नंबर आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. ही माहिती टाकल्यानंतर खाली विचारले गेले आहे, जर उमेदवार हा अनाथ असेल तर यस करायचा आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे. जर उमेदवार हा अनाथ नसेल तर नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा या अगोदरच्या परीक्षेमधून प्रतिबंधित केले गेले असेल तर यस करायचं आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. खाली आपल्याला विचारले गेले आहे, जर उमेदवाराविरुद्ध क्रिमिनल केसेस पेंडिंग असेल तर यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती द्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. खाली आपल्याला विचारले गेले आहे, जर उमेदवाराला गुन्हेगार प्रकरणामध्ये अटक झाली असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती द्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराविरुद्ध फौजदारी खटला असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती द्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराला सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता किंवा चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी काही बंधपत्र लिहून द्यावे लागले असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. उमेदवारावर कधी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाकडून कोणत्याही अनुचित वर्तणुकीबाबत कार्यवाही करण्यात आली आहे का? जर असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती द्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. उमेदवाराविरुद्ध जर कोणत्याही न्यायालयामध्ये फौजदारी कार्यवाही चालू असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती द्यायची आहे. नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराविरुद्ध विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी प्रलंबित असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती द्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. ही सर्व माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे आणि दिलेली माहिती जर बरोबर असेल तर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमचा पत्ता ही माहिती विचारली जाणार आहे. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पत्रव्यवहाराचा पत्ता जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. जर पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमचा पत्ता सारखा असेल तर आपल्याला ते यस या
चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपण वर भरलेला जो ॲड्रेस आहे तोच खाली कॉपी होऊन जाईल. जर उमेदवाराचा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमचा पत्ता वेगवेगळा असेल तर आपल्याला ते नो करून घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला कायमचा पत्ता जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसे आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करू तर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असेल तर इथे यस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवार हा UGC मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून डिग्री प्राप्त केलेला असेल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला 10वीबद्दल माहिती विचारली गेली आहे. यामध्ये आपल्याला उमेदवाराने कोणत्या शैक्षणिक मंडळामधून आपले 10वीचे शिक्षण पूर्ण केले आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी येथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर उमेदवाराचे शाळा किंवा संस्थेचे जे नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर पर्सेंटेज, CGPA, ग्रेड ऑफ मार्क्स यापैकी जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. उमेदवाराला मिळालेले जे मार्क्स आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. ही माहिती आपल्याला 10वीच्या मार्कशीटवरती उपलब्ध असेल. यामध्ये आपल्याला मॅक्झिमम मार्क्स जे आहे ते इथे टाकून घ्यायचे आहे. ही माहिती टाकल्यानंतर पर्सेंटेज हे ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर 10वी उमेदवार कोणत्या वर्षी पास झालेला आहे ते महिना आणि वर्ष आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ही माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला 12वीबद्दल माहिती विचारली गेली आहे. उमेदवाराने 12वीचे शिक्षण कोणत्या शैक्षणिक मंडळामधून पूर्ण केले आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर उमेदवाराने 12वी कोणत्या शाळेमधून पूर्ण केली आहे त्या शाळेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर ग्रेड, पर्सेंटेज, CGPA यापैकी जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराचे पर्सेंटेज असतील तर आपल्याला इथे उमेदवाराला मिळालेले गुण जे आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि मॅक्झिमम मार्क्स म्हणजे जास्तीत जास्त गुण किती आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. ही माहिती टाकल्यानंतर पर्सेंटेज हे ऑटोमॅटिकली इथे येणार आहे. त्यानंतर उमेदवार हा 12वीमध्ये कोणत्या वर्षी पास झालेला आहे ती डेट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. उमेदवाराने जर डिप्लोमा पूर्ण केलेला असेल तर त्याबद्दल माहिती येथे द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला एनी डिप्लोमा डिग्री येथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर डिप्लोमा कोणत्या इन्स्टिट्यूटमधून पास झालेला आहे त्या इन्स्टिट्यूटचे नाव इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर पर्सेंटेज, ग्रेड ऑफ मार्क्स किंवा CGPA जो असेल तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर पर्सेंटेज असेल तर इथे उमेदवाराला मिळालेले मार्क इथे टाकून घ्यायचे आहे आणि मॅक्झिमम मार्क्स जे आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. ही माहिती टाकल्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली इथे येणार आहे. त्यानंतर उमेदवार हा डिप्लोमा कधी पास झालेला आहे ती डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ही माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला ग्रॅज्युएशन डिटेल्स विचारली गेली आहे. जर उमेदवाराने ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असेल तर त्याबद्दल आपल्याला इथे माहिती टाकून घ्यायची आहे. जर ग्रॅज्युएशन नसेल तर हे आपण ब्लँक सोडून देऊ शकतो, मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर खाली आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनबद्दल माहिती विचारली गेली आहे. जर उमेदवाराने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असेल तर त्याबद्दल आपल्याला इथे माहिती द्यायची आहे. जर नसेल तर सोडून द्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला एक्सपिरियन्स डिटेल्स विचारली गेली आहे. जर उमेदवाराने या अगोदर एखाद्या कंपनीमध्ये काम केलेले असेल तर त्याबद्दल आपल्याला इथे माहिती द्यायची आहे. यामध्ये आपल्याला कोणत्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे त्या कंपनीचे नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर पदनाम म्हणजे त्या कंपनीमध्ये कोणत्या पदावर काम केले आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्या कंपनीमध्ये जॉईन झाल्याची डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि काम सोडल्याची जी डेट आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर उमेदवाराने एकापेक्षा जास्त ठिकाणी काम केलेले असेल तर आपल्याला ॲड न्यू रो या बटनावरती क्लिक करून पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. जर उमेदवाराजवळ एक्सपिरियन्स नसेल तर हे आपण सोडून देऊ शकतो. ही माहिती आपल्याला एकदा पूर्ण चेक करून घ्यायची आहे. जर दिलेली माहिती पूर्ण बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर इथे आपल्याला उमेदवाराचे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला उमेदवाराचा जो फोटो आहे तो इथे अपलोड करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करू तर आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला उमेदवाराचा लाईव्ह फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे. लाईव्ह फोटो कॅप्चर केल्यानंतर आपल्याला
अपलोड फोटोग्राफ या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि उमेदवाराचा जो स्कॅन केलेला फोटो आहे तो सिलेक्ट करून आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचा आहे. ही दोन्ही फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला ड्रॉप फाईल्स हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि स्कॅन केलेली जी सिग्नेचर आहे ती सिलेक्ट करून इथे अपलोड करून घ्यायची आहे. सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर आपल्याला क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला 10वीची जे मार्कशीट आहे ती आपल्याला इथे अपलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ड्रॉप फाईल्स हिअर या बटनावरती क्लिक करून 10वीची जी स्कॅन केलेली मार्कशीट आहे ती आपल्याला इथे अपलोड करून घ्यायची आहे. 10वीची मार्कशीट अपलोड झाल्यानंतर आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 12वीची जी मार्कशीट आहे ती अपलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि 12वीची मार्कशीट जी आहे ती अपलोड करून घ्यायची आहे. तसेच खाली आपल्याला जर उमेदवाराने पदवी पूर्ण केलेली असेल तर पदवी प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचं आहे. तसेच डिप्लोमा झालेलं असेल तर डिप्लोमा सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. तसेच ग्रॅज्युएशन पूर्ण केलेली असेल तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचे आहे. ज्यावरती स्टार मार्क नाही ती फील्ड आपण सोडून देऊ शकतो. त्यानंतर खाली आपल्याला आदिवास प्रमाणपत्र विचारले गेले आहे. यामध्ये आपल्याला उमेदवाराचे डोमिसाईल सर्टिफिकेट हे अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर जर अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचे आहे. तसेच उमेदवाराचे कास्ट प्रमाणपत्र जे आहे ते आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचे आहे. कास्ट अपलोड केल्यानंतर खाली आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी विचारली गेली आहे. त्यानंतर खाली आपल्याला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराचे लहान फॉर्मॅट आपल्याला इथे दिलेले आहे. क्लिक हिअर या लिंकवरती क्लिक करून आपण हे प्रमाणपत्र डाउनलोड करून घेऊ शकतो. हे प्रमाणपत्र डाउनलोड करून व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे आणि स्कॅन करून अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराचे पॅन कार्ड इथे अपलोड करून घ्यायचे आहे. जर उमेदवार ही विवाहित स्त्री असेल आणि तिच्या नावामध्ये बदल झालेला असेल तर आपल्याला इथे विवाह प्रमाणपत्र किंवा गॅझेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर जर उमेदवाराजवळ इतर काही कागदपत्रे असतील तर ती आपल्याला इथे अपलोड करून घ्यायची आहे. जर नसेल तर सोडून द्यायचं आहे. सर्व डॉक्युमेंट्स इथे अपलोड झाल्यानंतर आपल्याला एकदा व्हेरीफाय करून घ्यायची आहे. सर्व माहिती जर बरोबर असेल तर खाली आपल्याला हे चेकबॉक्स टिक करून घ्यायचे आहे. हे टेक्स्टबॉक्स टिक केल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला नेट बँकिंग, ATM कार्ड, डेबिट कार्ड यापैकी कोणत्याही प्रकारे आपण पेमेंट करू शकतो. ती आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे. पेमेंट झाल्यानंतर आपला फॉर्म हा सक्सेसफुली सेव्ह होणार आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच व्हिडिओज आपण आपल्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.